हॅलो फ्रेंड्स, अविशू रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला इथे दाखवत आहे अंड्याची एक करी. तर इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत. आता ती कुकरला लावून घेते. कुकरला आपल्याला त्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये अंडी शिजून जातात. तर इथे तुम्ही बघू शकता मी कुकरला फास्ट गॅसवर ठेवलेले आहेत. कुकरमध्ये अंडी शिजतात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ शकतो. आपल्याला मसाला बनवण्यासाठी 2 कांदे लागणार आहेत, 2 टोमॅटो लागणार आहेत. तर ते आपण कापून घेऊया आणि मग त्याचा मसाला आपण बनवणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता मी तयारी केलेली आहे. 2 कांदे मी चिरून घेतलेत, लांबच चिरलेत कारण मी हे नंतर याचं वाटण करणार आहे त्याच्यामुळे. अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहेत 8-10 पाकळ्या, खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर सर्व कट करून आपण तयारी करून घेतलेली आहे. आपण जर आधीच तयारी करून ठेवली तर आपल्याला थोडा वेळ कमी लागतो, त्यामुळे तयारी आधी करून ठेवायची आहे. इथे तुम्ही बघू शकता मी आधी ओलं खोबरं जे मी घेतलेलं होतं ते मी आधी भाजून घेते. सुकं खोबरंसुद्धा आपण घेऊ शकतो याच्याऐवजी. ओलं खोबरं भाजून झालं की आपण कांदा भाजून घेऊया. कांद्याच्या मी मोठ्या स्लायसेस केल्यात कारण हे आपल्याला नंतर मिक्सरमधून काढायचं आहे, त्याच्यामुळे याच्या मोठ्या स्लाइस ठेवलेल्या आहेत. कांदा पण व्यवस्थित आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे. भाजलेले खोबऱ्याचे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलेले आहेत. त्याच्यामध्येच मी आता आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या 4 घेतलेल्या आहेत आणि हा जो आता भाजलेला कांदा आहे तोसुद्धा मी त्या वाटणामध्ये घेणार आहे नंतर. आता मी त्यात कोथिंबीर पण थोडीशी घेतलेली आहे आणि ते मिश्रण मी आधी वाटून घेणार आणि नंतर मग हा कांदा आपण जो भाजलेला आहे तो ॲड करायचा आहे त्याच्यात. इथे तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये माझा आलं लसूण पेस्ट सगळी तयार झालेली आहे. त्यात मी कांदा टाकून तो आता मिक्सरला लावून घेणार आहे. तोपर्यंत आपला टोमॅटो कढईमध्ये आपण भाजून घेतो आहे. टोमॅटो भाजल्यानंतर तोसुद्धा आपण या वाटणामध्ये टाकून एकत्र करून घेणार आहे. आता हे मिक्सरला व्यवस्थित सर्व वाटून घेतो आहे. तोपर्यंत आपण हे कांदा लसूण चटणी, आपली लाल मिरची पावडर आणि गरम मसाला हे आपण तिन्ही वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता इथे मी कुकरमधून हे भांडं काढलेलं आहे अंड्याचं आणि आता अंड्याची साल आपल्याला जी आहे, जी त्याचं कवच आहे ते आपल्याला काढायचं आहे. इथे अंडी शिजलेली आहेत. आता तुम्ही बघू शकता याचे जे साल आहे ती आपल्याला अलगद निघू शकते. ती हे सर्व व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ही अंडी मी पूर्ण काढलं, त्याचं कवच काढून टाकलं आहे आणि आता मी त्याला मध्ये चिरा दिल्या थोड्या कट केलेल्या आहेत अंडीमध्ये, जेणेकरून आपण तव्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आणि थोडा गरम मसाला, लाल तिखट टाकलेलं आहे आणि नमक मीठ टाकलेलं आहे मी थोडंसं आणि त्याच्यावर मी ते थोडं शॅलो फ्राय करून घेते अंडी आधी, जेणेकरून आपला जो हा मसाला आहे तो अंड्यामध्ये थोडासा आतमध्ये पण जाईल. ते आपण जे कट केले त्याच्यामुळे ते मसाला थोडा आतमध्ये सुद्धा जातो. आता इथे आपलं शॅलो फ्राय झालेले आहेत अंडी, तर ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मग आपली ग्रेव्हीसाठी तयारी करूया. आपली मंद आचेवर आपल्याला हे करायचं आहे, जास्त फास्ट गॅस करायचं नाही आहे कारण मसाला असल्यामुळे तेलामध्ये फक्त तो करपू शकतो. तर इथे थोडी अंडी अशी कडक झाली की मग ती आपण काढून घेऊया.
तुम्ही जरूर ट्राय करा, ही रेसिपी तुम्हाला आवडेल. आता इथे मी अंडी एका बाजूला काढून घेतलेत एका भांड्यात. थोडंसं तेल अजून ॲड करते आणि आता याच्यामध्ये आपल्याला वाटण जे आपण बनवलेलं आहे ते सर्व भाजून घ्यायचं आहे एकसारखं. मिक्सरमधून मी ते काढलं आहे वाटण आणि तेलामध्ये आता मी ते घेतलेलं आहे परतत. त्याला परतायचं आहे व्यवस्थित. कढीपत्त्याची पानं मी टाकली थोडी. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा ऑप्शनल आहे. इथे मी पेस्ट जी आपली वाटणाची पेस्ट आहे ते मी सर्व व्यवस्थित भाजून घेणार आहे. आणि मग याच्यामध्ये आपण आपलं जो लाल मसाला, लाल तिखट वगैरे आहे ते आपण ॲड करूया. लाल तिखट, कांदा लसूण चटणी 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा, असं सर्व मिळून आपलं 2 चमचे हे तिखट होतं आहे. तर हे तिखट आपल्याला व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स करून परतून घ्यायचं आहे. हे चांगलं परतलं की थोडं थोडं तेल बाजूला सोडायला सुरुवात करतं. तोपर्यंत आपल्याला थोडंसं 1-5 मिनटं आपल्याला याला रोस्ट करत राहायचं आहे. अंड्याची रस्साभाजी ही लवकर होऊन जाते, म्हणून एक चांगला पर्याय आहे नॉनव्हेजवाल्यांसाठी. चिकन वगैरे नसेल तर अंड्याचा रस्सा आपण करू शकतो. अंड्यामध्ये प्रोटीन्स आहेत भरपूर, त्याच्यामुळे अंडीसुद्धा लोक नाश्त्यासाठी वगैरे खातात. आता इथे मी थोडंसं पाणी टाकलं ज्याच्यामुळे आपली ग्रेव्ही जी आहे ती थोडी भाजून निघेल अशी. इथे मीठ ॲड केलेलं आहे जेणेकरून आपला मसाला जो आहे तो भाजला जाईल चांगला. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. जो तुमचा अंदाज आहे नेहमीचा त्याच्याप्रमाणे टाकू शकता. इथे मी छोटा चमचा मिठाचा टाकलेला आहे. आता इथे आपण हे अंड्याचे काप बनवलेत, मधून असे काप केलेत आणि ते मी आता या ग्रेव्हीमध्ये ॲड करते. इथे थोडा वेळ मी आता ते झाकून ठेवणार आहे जेणेकरून सर्व मसाला अंड्यांमध्ये व्यवस्थित लागेल. आता इथे आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे. तशी मसाला वगैरे व्यवस्थित भाजल्यामुळे आता जास्त त्याला भाजण्याची काही गरज नाही. तुम्हाला इथे जर थोडा पातळ रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडं गरम पाणी करून ते टाकू शकता. तर इथे मी कोथिंबीर टाकली आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय रेसिपीज. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग. नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. इथे मी गॅस बंद केला आहे आणि आपली रेसिपी पूर्ण झाली आहे. थँक्यू.